हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल. स्मिता स्नेहल यम्मी किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने प्लम केक. घराघरात कोणीही बनवू शकेल असा हा प्लम केक तुम्ही कुकरमध्ये ट्राय करू शकता. चला तर मग आपण रेसिपी करायला सुरुवात करूया. आता आपण सगळ्यात आधी प्लम केक बनवण्यासाठी इथे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे. हा मी घरी बनवलेला आहे ऑरेंज ज्यूस. नॉर्मली आपले जे ऑरेंज असतात ते सोलून व्यवस्थित असा त्याचा गर चाळणीने गाळून त्याच्यातून त्याचा ज्यूस बनवलेला आहे. आता तो ज्यूस मी हा अर्धा वाटी ज्यूस आहे तो मी ह्या बाउलमध्ये घेते आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत. इथे मी काही बदाम घेतलेले आहेत. 2 चमचे बदाम आहेत, ते मी कापून घेतलेले आहेत बारीक. त्याच्यानंतरला याच्यामध्ये काजू आणि अक्रोड बारीक कापून घेतलेले आहेत, हे सुद्धा 2 चमचे आहेत. त्याच्यानंतरला याच्यामध्ये मी किसमिस आणि खजूर घेतलेले आहेत. 4 ते 5 खजूर घेतलेले आहेत बारीक कापून आणि किसमिस घेतलेले आहेत. 1 चमचा किसमिस घेतलेला आहे. इथे मी ड्राय किवी घेतलेले आहेत 2 चमचे. त्याच्यानंतरला क्रॅनबेरी घेतलेले आहेत 2 चमचे आणि आपले मगज सीड आणि हे पंपकिन सीड्स घेतलेले आहेत 1 चमचा. आणि आता आपण हे याच्यामध्ये ॲड करूया. ड्रायफ्रूट्सचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि हे ह्याच्यामध्ये छान असं सोक करायला ठेवायचं आहे. मी हे रात्रभर सोक करत ठेवणार आहे. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही 2 ते 3 तास सोक करून ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं. आणि याच्यामध्ये मी 1 चमचा टुटी फ्रुटी पण ॲड करते आहे. हे छान असं मी रात्रभर हे सोक करून ठेवणार आहे. मिक्स करून छान असं त्या ऑरेंज ज्यूसमध्ये व्यवस्थित असं ते मुरून देणार आहे. प्रॉपर असं मिक्स झाल्यानंतरला मी ते झाकून असं हे रात्रभर ठेवणार आहे. आता प्लम केकसाठी आपण मसाला बनवून घेऊया एक. त्याच्यासाठी मी हे एक दालचिनी घेतली आहे असा छोटा तुकडा. त्याच्यानंतरला 4 ते 5 लवंगा घेतलेल्या आहेत आणि 4 ते 5 काळी मिरी घेतलेली आहे. जायफळ मी पाव चमचा घेतलेला आहे, असं बारीक चिरून घेतलेलं आहे. त्याची चव खूप छान अशी लागते केकमध्ये. आणि आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घालणार आहे. ही अर्धा चमचा मी वेलची पूड घातलेली आहे, छोटा अर्धा चमचा आहे ही. आणि आता हे सगळं व्यवस्थित बारीक होण्यासाठी मी याच्यामध्ये 1 चमचा साखर घालणार आहे, जेणेकरून ती पावडर छान अशी बारीक होईल. आता हे व्यवस्थित असं मी बारीक करून घेते. छान अशी बारीक वाटून घेतलेली आहे ही पावडर. आता आपण ही केकमध्ये ॲड करणार आहोत. सर्वात आधी आपण हा एक केक टीन घेतलेला आहे. हा हाफ kgचा मी केक टीन घेतलेला आहे. हा 6 इंचचा केक टीन आहे. तुम्ही तुमच्याकडे जर स्टीलचा डब्बा असेल तरी तुम्ही घेतला तरी चालू शकता, असं काही नाही आहे. आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा ऑइल घालते आहे. असं तेल घालून घ्यायचं. सगळ्यात आधी आपण तयारी पूर्ण करून घ्यायची आहे. आता हा जो टीन आहे त्याला व्यवस्थित असं हे तेल जे आपण लावलेलं आहे ते व्यवस्थित असं 4ही बाजूने सगळीकडे लावून घ्यायचं व्यवस्थित. सर्वात आधी हे पूर्वतयारी करून घ्यायची आणि नंतरला आपण केकचं बॅटर बनवायचं आहे. अशा प्रकारे मी पूर्ण असं सगळीकडे 4ही बाजूला तेल लावून घेतलेलं आहे. आणि थोडासा मैदा असा त्याच्यावरती भुरभरवणार आहे 4ही बाजूला असा. असा व्यवस्थित असा आपण हा टीन तयार करून घेतलेला आहे. तेल लावून आणि मैदा भुरभरवून असा व्यवस्थित असा ग्रीस करून घेतलेला आहे. हा टीन आता आपण बाजूला ठेवूया. आणि आता आपण बॅटर ह्या बाउलमध्ये करून घेऊया. इथे मी अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे.
ही घरची पिठी साखर आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा कप दही घेत आहे. दही सुद्धा रूम टेम्परेचरचं आहे. हे घरी लावलेलं दही आहे. जास्त आंबट दही घ्यायचं नाही आहे, नॉर्मल घ्यायचं आहे, आपलं ताजं दही घ्यायचं. आता त्याच्यामध्ये आपण 1/3 कप म्हणजे पाव कप आपलं खायचं जे नॉर्मल तेल असतं ते घ्यायचं आहे, किंवा तुम्ही याच्यावरती रूम टेम्परेचरचं बटरसुद्धा यूज करू शकता. मी इथे तेल वापरलेलं आहे. याच्यामध्ये 1/2 टीस्पून आपण व्हॅनिला इसेन्स ॲड करणार आहोत. आणि मगाशी आपण जी मसाल्यांची पावडर बनवलेली होती तो मोठा 1 चमचा मी ती पावडर ॲड करणार आहे. याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करणार आहे. 1 चिमूटभर मी मीठ ॲड करणार आहे. याने आपल्या केकला छान अशी चव येते. आणि आता हे पूर्ण बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. एकाच डायरेक्शनने करायचं आहे, असं विस्करच्या साहाय्याने. आता हे छान असं मिक्स झालेलं आहे बॅटर आपलं एकसारखं. आता त्याच्यामध्ये आपण जे रात्रभर भिजत ठेवलेले ड्रायफ्रूट्स होते ऑरेंज ज्यूसमध्ये ते आपण आता यामध्ये घालून घेऊया. आता हे छान असे आपले हे ड्रायफ्रूट्स भिजलेले आहेत, आपण याच्यामध्ये घालून घेऊया. आणि आता हे सुद्धा छान असं मिक्स करून घेऊया आपण. आता हे सुद्धा छान असं मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण 1 कप मैदा घेतलेला आहे. तो छान असा चाळून घालायचा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये छान असा एअर गॅप तयार होतो. अशा प्रकारे आपण छान असा हा मैदा चाळून घेतलेला आहे. आणि 3 चमचे मी 3 टेबलस्पून मी त्याच्यामध्ये मिल्क पावडर ॲड करणार आहे. मिल्क पावडरने छान अशी त्याला टेस्ट येते. इथे हा 1 2 आणि 3 चमचे असं हे मिल्क पावडर घेणार आहे, व्यवस्थित असं चाळून. आता हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. कट अँड फोल्डने घ्यायचं आहे असं करून. पूर्ण असं खालतून वरपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं आहे. ओव्हर मिक्स करायचं नाही आपल्याला. हे शक्यतो हे केकचं जे प्लम केकचं बॅटर जे असतं ते घट्टच असतं, ते पातळ नसतं जास्त करून. घट्ट याच्यासाठी असतं कारण की आपण जे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत ते व्यवस्थित असे केकमध्ये सगळीकडे राहावेत म्हणून. जर आपण पातळ बॅटर केलं तर ते सगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते तळाला जाऊन बसतात. त्यामुळे शक्यतो प्लम केकचं जे बॅटर असतं ते असं घट्टच असतं. व्यवस्थित करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सगळं छान असं हे बॅटर मिक्स झालेलं आहे. हे थोडं घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये 1 चमचाभर पाणी घातलं तरी चालू शकतं, पण माझ्यासाठी ही व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी आहे, त्यामुळे मी काय याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड करणार नाही आहे. हे असंच मी 5 मिनटं बाजूला ठेवून देणार आहे. आता आपण हा केक जो आहे तो कुकरमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी मी हा जो कुकर आहे तो प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला आहे गॅसवरती. त्यामुळे हा कुकर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी एक रिंग टाकलेली आहे. तुमच्याकडे जर रिंग नसेल तर तुम्ही एखादी छोटी वाटी घातली तरीसुद्धा चालू शकते. आणि कुकरच्या झाकणाची रिंग आणि शेपटी आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि ते छान असं झाकून 10 मिनटं आपल्याला हा कुकर छान असा प्रीहीट करून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती.
अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये सगळे हे घालून घेतलेलं आहे आणि एक 5 ते 6 वेळा आपल्याला हा टीन जो आहे तो असा आपटून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये काही एअर गॅप असेल तर ते निघून जाईल आणि बॅटर सगळीकडे इव्हनली आपलं स्प्रेड होईल. आणि आता आपण वरतून त्याला डेकोरेशनसाठी काही ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. इथे मी असे बदाम घालते आहे याच्यावरती. आता याच्यावरती बदाम, टूटी फ्रुटी आणि हे मगज सीड्स आणि भोपळ्याच्या काही बिया आपण घातलेल्या आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याच्यावरती ड्रायफ्रुट्स ॲड करू शकता. याच्यावरती थोडे काजू पण लावून घेऊया. आता आपण हा टीन कुकरमध्ये ठेवून घेऊया. आता आपला कुकर छान असा प्रीहीट झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण हा टीन ठेवून घेऊया. आणि मीडियम गॅसवरती हा 30 ते 35 मिनिटं आपण बेक करून घेऊया हा केक. आता बरोबर 35 मिनिटं झालेली आहेत. आता आपण बघूया आपला केक ओपन करून कुकरमध्ये. खूप छान असा कलर आलेला आहे. आपण कुठलाही कलर वापरलेला नाही, नॅचरल आहे हा. आता आपण टूथपिक घालून बघूया. आपली टूथपिक एकदम क्लीन आलेली आहे, कुठेही आपलं बॅटर चिकटलेलं नाही आहे. याचा अर्थ आपला केक व्यवस्थित असा बेक झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एक 5 ते 7 मिनिटं केक पुन्हा त्या कुकरमध्ये तसाच ठेवून द्यायचा आहे. आता 5 ते 7 मिनिटं आपण केक झाकून ठेवला होता, तो आपण बाहेर काढून घेऊया. अतिशय छान असा कलर आलेला आहे, छान असा मॉइस्ट पण झालेला आहे. आता आपण हा केक रूम टेम्परेचरवरती थंड करून घेऊया. आता हा केक जो आहे तो अतिशय गरम आहे, तो आपण रूम टेम्परेचरवरती एक अर्धा तास व्यवस्थित असा थंड करून घेणार आहे. त्याच्यासाठी तो आपण एका नॅपकिनच्या साहाय्याने असा झाकून ठेवणार आहोत. आणि आपण मग थंड झाल्यानंतरला हा केक डिमोल्ड करून घेणार आहोत. आता अर्धा तास झालेला आहे. आपण बघूया आपला केक पण पूर्णपणे असा थंड झालेला आहे. त्याच्या कडा अशा वेगळ्या झालेल्या आहेत, तरीसुद्धा पुन्हा आपण एकदा सुरीच्या साहाय्याने अशा कडा काढून घेऊया, सोडवून घेऊया चारी बाजूने. आणि आता आपण थोडंसं असं हलवून घेऊया, म्हणजे कुठे चिकटला असेल तर तो मोकळा होतो. आणि असं आपण हा केक डिशमध्ये उलटा करून घेऊया. अतिशय छान असा आपला हा केक निघालेला आहे, कुठेही चिकटलेला नाही आहे. आणि आपण झाकून ठेवल्यामुळे खूप छान असा त्याला कलरसुद्धा आलेला आहे आणि एकदम असं सॉफ्ट झालेलं आहे. अशा प्रकारे आपला हा प्लम केक तयार झालेला आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपण बनवलेला आहे हा प्लम केक. तुम्ही या क्रिसमसला नक्की ट्राय करा किंवा न्यू इयरला पण ट्राय करू शकता. आता मी तुम्हाला हा केक कट करून दाखवते. किती छान अशी जाळी आली आहे त्याला. आणि खूप छान असं सॉफ्ट झालेला आहे आपला केक. एकदम असं सॉफ्ट झालेला आहे, स्पॉन्जी झालेला आहे आपला केक हा. अशा प्रकारे आपला हा प्लम केक तयार झालेला आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.